जयतम पाटलांनी बालेकिल्ला राखला. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठरला सर्वात मोठा. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांपैकी 18 जागा जिंकून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष झाला आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून त्यांचे 16 उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं चित्र दिसत आहे. 10 पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 2 पंचायत समितींची सत्ता मिळाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा, मिरज तालुक्यात 18 जागा मिळवून जिल्हा परिषदेतील नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे. शिंदे सेनेने खानापूर, आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटात उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे पलूस, कडेगाव, मिरज आणि तासगाव तालुक्यातून 11 उमेदवार विजयी झाले आहेत. कडेगाव पलूसमध्ये पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे. भाजपाने जत तालुक्यात सर्वाधिक 8 जागा मिळवलेल्या असून त्यानंतर 6 जागा मिरज तालुक्यात मिळालेल्या आहेत. वाळवा, आटपाडी तालुक्यात प्रत्येकी 1 जागा मिळालेली आहे. भाजपाची मोठी पिछाडी झाल्याचं दिसून येत आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत 24 जागा भाजपच्या होत्या. यामध्ये 8 जागा कमी करून 16 जागांवर भाजपला समाधान मानावं लागले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिरज 2, तासगाव 2 तर शिराळा, आटपाडी, जत तालुक्यातून प्रत्येकी 1 जागा मिळाली. उद्धव सेनेने खाते खोललेले असून वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून अभिजित पाटील विजयी झाले. जनस्वराज्य रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवलेला आहे. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांपैकी भाजपा, जत, मिरज राष्ट्रवादी शरद पवार, वाळवा, कवठेमहांकाळ राष्ट्रवादी अजित पवार, तासगाव तर शिराळ्यात राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची सत्ता आलेली आहे. काँग्रेस, पलूस, कडेगाव, शिंदे सेना, खानापूर, आटपाडी पंचायत समित्यांची सत्ता मिळालेली आहे. भाजपला मिरज पंचायत समितीत काटावरचे बहुमत असून ते मित्र पक्षाच्या मदतीने सत्तेवर येऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.